I will pin you. Wait. Yes, अनुराधा, तुझा एक्सपिरियन्स तू सांगू शकतेस? हो, कालच मी तुमच्याकडून रेकीची दीक्षा घेतली आहे. सो कालचा दिवस मी तुम्हाला सांगितलं तसं माझे पाय म्हणजे गुडघ्यापासून खाली प्रचंड हेवी झाले होते सडनली. सो नो रिझन, म्हणजे मला हे कधीच जाणवलं नव्हतं. मला माहिती नाही हे का झालं किंवा रिलेटेड आहे की नाही, पण मला खूप काल असं हेवी फील होत होतं. त्यानंतर मग मी रात्री झोपले. मला झोपही प्रचंड गाढ आली आणि तुम्ही सांगितलं होतं की सकाळी आपलं ब्रह्ममुहूर्तावर आपलं हे मेडिटेशन आहे. सो मी ते जॉईन केलं. म्हणजे मी विचार केला होता की उठली तर उठेल म्हटलं मी, पण मी उठले, जागी झाले. 4:30ला मी ऑलमोस्ट जागी झाली होती आणि फ्रेशन अप होऊन मी वेट करत होते की चलो आपण जॉईन करू. त्यानंतर ॲक्च्युली हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. एवढ्या सकाळी उठून मी हे मेडिटेशन केलं आहे. आणि जे तुमचे बीजमंत्र आहेत ते जेव्हा मी सुद्धा बोलत होते, फिलिंग मस्त होतं. काय होतं माहिती नाही, पण मस्त वाटत होतं. एक करावं असं वाटत होतं ते मला. इज लाईक की गुड. आणि नंतर मला असं वाटलं होतं मी झोपेल बरं का हे सगळं झाल्यावर. ॲक्च्युली हे असतं ना आपलं रुटीन थोडंसं चेंज होतं, पण मी नाही झोपले. मला फ्रेश वाटलं. मी लॅपटॉप ठेवला, मी मस्त माझी कामं केली. 5:35ला आपलं संपलं होतं. राईट. त्यानंतर मी आरामात माझे सगळे डेली रुटीनला मी लागले होते. सो मी फ्रेश होते आणि इवन आत्तापर्यंत मी काही झोपली नाही आहे दुपारची. सो मी अजून पण फ्रेश आहे. तुम्ही बघू शकताय मला की असं नाही की मला आळस आला आहे, मी थकले. मी 4:30पासून जागे आणि फर्स्ट डे होता हा माझा एवढ्या लवकर उठून मेडिटेशन अँड ऑल करायचा. बट मला फ्रेश वाटतंय आज, छान. आणि व्हॉट अबाउट युअर लेग्स? यू सेड इट वॉज पेनिंग येस्टरडे. नाही, काल झाला पेन, पण आज मी खूप फ्रेश आहे. म्हणजे पेन सुद्धा नाही आहे आणि व्यवस्थित आहे अगदी. व्हेरी नाईस. खूप छान. अनुराधा यूट्यूबच्या माध्यमातून जॉईन झाली आणि तिने मला विचारलं की दीक्षा कधी देण्यात येईल, आणि तिचा काल योग आला आणि रेकीची दीक्षा तिला सोमवारची मिळाली. तर खूप छान. ऑलरेडी ती शिवशक्तीचं ती ध्यान करते हे मला माहीत नव्हतं, पण ते शिवशक्तीचे ब्लेसिंग्स तिला लगेचच सुरू झाले आणि मिळायला लागले तिला ते. अजून कोणाला काही सांगायचं आहे का? प्रियांकाने अटेंड केलं का ध्यान? प्रियांका. शरयू, आय थिंक शी हॅज अटेंडेड. शरयू, वुड यू लाईक टू शेअर युअर एक्सपिरियन्स? हो, केलं होतं मी अटेंड. सांगू शकतेस तू? माझं पण आता गेले 2 ते 3 दिवस झालं. आता पण तुम्ही मला त्या दिवशी रेकी दिली, म्हणजे दीक्षा दिली आणि त्याच्यानंतर आम्ही स्टार्टच केलेले आहे. मी ट्राय करते जेणेकरून की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील किंवा काय. आणि आमचं पण ऍक्च्युली तेच चाललं होतं तिघींचं मिळून की अटेंड करायचं काही झालं तरी. आणि एक्सपिरियन्स खूप छान होता आजचा पण. म्हणजे मी आज फर्स्ट टाइम सकाळचं केलं ब्रह्ममुहूर्ताचं. अदरवाईज माझं दुपारचं आणि संध्याकाळचं झालं होतं. तर पहाटेचं पण मला आवडलं अगदी. म्हणजे एकदम फ्रेश वाटते. एनर्जी लेवल्स कशा वाटतात तुला तुझ्या? एकदम म्हणजे हाय. आळस वगैरे असं काहीच नाहीये. राईट. खूप छान. शरयू, प्रियांका आणि प्राजक्ता तिघींनी छान एकदाच रेकीची अटेंडमेंट घेतली. आणि प्रियांका, तू होतीस का आज सकाळी? आय डोंट थिंक सो. प्रियांका नव्हती बहुधा. हो, नाही, आज होते ना मी सकाळी. होतीस का प्रियांका? मी ना एवढे खूप जण आज जॉईन झाले ना, त्यामुळे मी नाही. हो, तुला पिन केला तर चालणार आहे तुला? हो, चालेल ना. नाही, ठीक आहे, पिन नाही होते. तू सांगू शकते तुझा एक्सपिरियन्स? हां. आम्ही ज्या दिवशी दीक्षा घेतली त्या दिवशी, आता अनुराधा ताई म्हटल्या तसं त्यांचे पाय जड झाले, तसं आम्हाला डोकं जड झाल्यासारखं खूप वाटत होतं. संध्याकाळी फार कसं कणकण आल्यासारखी पण जाणवत होती. पण ठीक, दुसऱ्या दिवशी जे काही आम्ही मेडिटेशन घेतलं सकाळी लगेच, नाही त्या दिवशी मला वाटतं दुपारचं होतं, त्याच्यानंतर सॅटरडेला होतं ते. आणि खूप छान, अजूनही एक्सपिरियन्स खूप छान येत राहतोय. पॉझिटिव्ह खूप मी झालीये सगळ्या बाबतीत. मुलांसाठी बोलताना त्यांच्याशी शांत वाटतंय.
घरात शांतता हे होती, नाही तर मी खूप चिडचिड वाढली होती माझी. रेकी ज्या दिवशीपासून दीक्षा घेतली, मेडिटेशन चालू केलंय, त्यानंतर मी झोपते मेडिटेशन नंतर रुटीन मध्ये नसल्यामुळे. पण तिथून पुढचा जो काही हे असतो स्पॅन, त्याच्यात खूप फ्रेशनेस असतो. आळस मला माझं वाटतोय की मी खूप कव्हर करायला लागलीये, त्याच्यावर वर्कआउट होतंय ते मेडिटेशनमुळे. नक्कीच ट्रान्सफॉर्मेशन होतं ॲक्च्युली सगळ्यांमध्ये. आळस तुम्हाला येतच नाही ॲक्च्युली, आळस फॅक्टरच निघून जातो. दुपारी पण तुम्ही फ्रेश असता आणि ती आपण आपल्याला लावून घेतलेली एक वाईट सवय असते, घरामध्ये आहे आणि मग थोड्या वेळ पडा. आणि ही वैश्विक शक्ती आपल्याला बरोबर सकाळी तर जाग आणतेच, हळूहळू आपल्याला ते हॅबिच्युअल व्हायला लागतं की अरे सकाळी उठायचं आणि आपल्याला मेडिटेशन. म्हणजे जे लोक मेडिटेशन करत नाही त्यांना ते जाणवतं की अरे वी आर मिसिंग समथिंग. तर नक्की सगळ्यांना मी अगदी आवर्जून सांगते की ब्रह्ममुहूर्त कोणीही सोडू नका. जसे आता हे मास्टर झालेले आहेत, बरेचसे मास्टर ब्रह्ममुहूर्त करतातच अटेंड काही झालं तरी, आणि त्यांना त्या शक्तीचे आशीर्वाद जाणवत आहेत. तर अजून कोणाला काही सांगायचं आहे का? राजश्री आहे, मग आकांक्षा आहे, तुम्हाला काही तुमचे एक्सपिरियन्स शेअर करायचे आहेत का? नमस्कार मॅडम, मी राजश्री. हां नमस्कार. माझा एक्सपिरियन्स म्हणजे डिसिजन मेकिंग मध्ये थोडंसं मला इम्प्रूव्हमेंट वाटते. राजश्री, इफ यू आर कम्फर्टेबल प्लीज ऑन युअर व्हिडिओ. थोडं कसं म्हणजे सगळ्यांना कळतं ना की तुला मी आय हॅव नॉट सीन यू, तर असं वाटतं की अरे कोण आहे राजश्री हे तरी बघावंच. मास्टर स्नेहलनी तुला अटेंडमेंट दिली ऑनलाईन आणि मला छान वाटतंय की ऑनलाईन तुझी अटेंडमेंट किती छान झाली. म्हणजे माझं टीचिंग कुठेतरी बरोबर आहे असं मला वाटतंय. तर एक्झॅक्टली. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे माझ्यामध्ये एक बदल असा झाला की खूप भयंकर, एक तर मला मेनोपॉज स्टार्ट आहे, म्हणजे पिरियड्स गेलेत माझे ऑलमोस्ट एक वर्ष झालंय. आणि आता माझी स्टेज अशी आहे की मला माझीच कामं मी जे आधी खूप छान पद्धतीने करत होते त्याचं मला कधीच काही वाटत नव्हतं, पण तेच काम करायला आता मला इतके प्रेशर्स येत आहेत, इतकं टेन्शन येते की मला ते माझ्याकडनं होईल का, मी करेल का, मला काय त्रास होतोय, म्हणजे हे मी कोणाला सांगू शकत नव्हते. तर हे रेकी घेतल्यानंतर आता एक वेगळा कॉन्फिडन्स लेवल वाढले की नाही, आपण इतकं काही आपल्यात बदल झालेले नाहीयेत, आपण व्यवस्थित करू शकतो सगळी कामं, फक्त आपला कॉन्फिडन्स लेवल कमी झालाय. पण त्या रेकीमुळे एक नक्की झालं की नाही, मी ह्याच्यातनं बाहेर पडणार. मला एवढं कॉन्फिडन्स आहे की जो काही मला त्रास होतोय त्या त्रासामधनं मी आता नक्कीच बाहेर पडू शकेन या रेकीमुळे. आणि सतत माझ्या बॅक ऑफ द माइंड मी आपली म्हणजे मी अफर्मेशन्स घेत राहते स्वतःलाच की नाही, आता माझ्या सोबत आहे ही शक्ती आणि आता मला हे काम करायचं आहे, तर मला ही माझी शक्ती मला मदत करणार की मला हे काम, ह्या मला कामात चुका नाही करायच्या किंवा मला हे काम परफेक्ट करायचं आहे. मी टीचर आहे, तर बिफोर गोईंग क्लासमध्ये जायच्या अगोदर मी स्वतःला एक अफर्मेशन देत असते की ही रेकी शक्ती जी आहे ती माझ्या सोबत आहे आणि आता मी जे काही काम करणार आहे ते अगदी परफेक्ट, म्हणजे कमीत कमी चुका न करता किंवा माझ्याकडनं जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने मी देणार आहे. हे जे एक स्वतःवरती अटेन्शन जे आहे ना, ते मी रिअलाइज केलंय. कुठलंही काम करायच्या अगोदर स्वतःवर अटेन्शन देणं ते मस्त असतं. म्हणजे ह्याच्या आधी कधी असं रिअलाइज नाही झालं, पण आता आपण जेव्हा काम सुरू करणार होतं, नाही आपल्याला हे काम अशा पद्धतीने करायचं आणि मी ते करणार, ही जी पॉझिटिव्हिटी आहे ही मला एक 8च दिवस झाले, काही फार दिवस नाही झाले, पण ती पॉझिटिव्हिटी आली. आणि दुसरी गोष्ट की म्हणजे असं वाटतंय की आता टीचिंग जॉब सोडून फक्त रेकी करावं. वाव, ग्रेट. आणि जे इतकी त्याच्याबद्दल आवड निर्माण झाली की असं वाटतं की मी हे 6 महिने 8 महिने अजून माझा जो काही आहे स्पॅन, म्हणजे माझं अकॅडमिक इयर कम्प्लीट करण्यासाठी, तो मी कम्प्लीट करीन आणि त्यानंतरचं माझं आयुष्य नक्कीच बदललेलं असेल. त्यावेळेस मी फक्त रेकीसाठीच माझं स्वतःला दिलेलं असेल असं एक मनात वाटायला. ग्रेट ग्रेट. खूप छान राजश्री. औरंगाबादला तू असतेस आणि औरंगाबादच्या रेकीच्या ग्रुपमध्ये पण मी तुला ऍड केलेलं आहे. तिथे जोशी सर खूप ऍक्टिव्ह आहेत आणि वैशाली वाघ म्हणून ती पण ऍक्टिव्ह आहे. तर माझा योग येईल. माझा कॉन्टॅक्ट झाला नाहीये, मी करीन, त्यांना नक्कीच कॉल करीन, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करेन.
हां, नाही माझं दिवाळीच्या आसपास मी येण्याचा तिकडे प्लॅन आहे. त्यावेळेस आपण सगळेजण भेटूया, म्हणजे रेकी गेट टुगेदर आपलं होईल. त्याच्या अगोदर मी त्यांना सांगतेय रेकी साधकांना की तुम्ही तुमचे गेट टुगेदर ठेवा आणि तुम्ही मंथमधनं एकदा तरी भेटून सगळे रेकी मेडिटेशन करा. तर नक्कीच तिथे जे 7-8 जण साधक आहेत औरंगाबादला, त्यांच्यासोबत तुझं नक्कीच छान होईल आणि लवकरच बघूया आपण की तुमचे छान मेडिटेशन तिथे व्हायला लागतील. आणि जसं तू म्हटली की तुझं अकॅडमिक इयर संपल्यानंतर तू रेकीलाच वाहून देणार आहे, तर खूप छान वाटतं मला की मला एक म्हणजे बाईला ब्लेस केलं ना एक, की मला जास्त छान वाटतं की अरे त्या घरातली मेन पिलर ब्लेस झाली आहे आणि त्या बाईच्या याच्यावर पूर्ण ते सगळं घर असतं. म्हणजे मला असं वाटतं एक्झॅक्टली, म्हणजे 100% करेक्ट आहे ते. मेन पिलर ऑफ द होम. हे सगळं जाणवतात या गोष्टी. ऍक्च्युली स्वतःला समजतं की आपण जर खुश राहिलो तरच आपली फॅमिली खुश राहणार आहे. अगदी पण बरोबर आहे. कुठेतरी एक गोष्ट, एक लिमिट, एक स्टेज अशी येते की त्या स्टेजला तुम्ही तुमचा कंट्रोल सुटतो, तुम्ही खूप चिडता आणि तुमच्या म्हणजे बोलण्यातनं तुमचा राग व्यक्त होतो. म्हणजे अगदी की आपण आदळआपट नाही करत, भांडे फेकत नाही असं नाही करत, पण तुमच्या समोरच्याशी जेव्हा तुम्ही कम्युनिकेट करता तेव्हा तुमच्या बोलण्यातल्या याच्यानं एक्झॅक्टली समजतं की तुम्ही चिडलेले आहात. आणि माझ्या तोंडातनं तर कधीच लपत नाही, चेहऱ्यावर पण कधीच लपत नाही की मी चिडली आहे की मी हॅपी आहे, हे लगेच लक्षात येतं. म्हणजे कुणी चटकन सांगू शकतं की आज ही अपसेट आहे, ही खूप चिडलेली आहे आणि ही खूप हॅपी आहे, कुणी चटकन सांगू शकतं. किती छान, तू इतकी छान भरभरून बोलतेय की ते मास्टर्स स्नेहलला किती छान वाटत असेल की अरे माझी स्टुडंट छान तयार झालीये. काय स्नेहल? ऍक्च्युली तीच म्हणजे आम्ही दोघी बहिणीच आहोत, पण ओके. म्हणजे खूपच म्हणजे वेगळाच अनुभव आहे हा. एक खूपच छान, म्हणजे मी तिला तेच म्हणत असते की मला खूप छान वाटलंय तिने हे जे काही दिलं ना, आणि हा डिसिजन तिचा आहे, माझा नाहीये. मी तिला आपण